STI Pre 2011 question paper, science question explanation. Question number 21. Spirogyra is a dash dash algae. Correct answer is Spirogyra is a green algae. बेसिक फॅक्ट्स पाहूयात स्पायरोगायराबद्दल. स्पायरोगायरा फ्री फ्लोटिंग अलगी आणि इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे ते फिलामेंटस ग्रीन अलगी. स्पायरोगायराचं डिव्हिजन येतं क्लोरोफायटा आणि स्पायरोगायरा ही ऑलवेज फ्रेश वॉटरमध्ये सापडते आणि स्पायरोगायराला पॉन्ड सिल्क, वॉटर सिल्क किंवा ब्लँकेट विड असं पण म्हटलं जातं. त्यानंतर ब्ल्यू ग्रीन अलगी. ब्ल्यू ग्रीन अलगी अझोला आहे, अझोलाला ब्ल्यू ग्रीन अलगी म्हटलं जातं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 28. Dash dash gas when cooled to -57 degrees Celsius freezes and it is called as a dry ice. तर करेक्ट आन्सर आहे त्याचं कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा असा गॅस आहे की ज्याला -57 डिग्री सेल्सिअसला जर आपण त्याचं टेम्परेचर नेलं तर तो फ्रीज होतो आणि म्हणून त्याला ड्राय आईस म्हटलं जातं. तर ड्राय आईसमध्ये काय असतं, 100% प्युअर सॉलिड कार्बन डायऑक्साईड म्हणजे ड्राय आईस. आणि ड्राय आईस आहे तो लिक्विडमध्ये कधीही कन्वर्ट होत नाही, त्याच्यामध्ये डायरेक्ट सब्लिमेशन घडून येतं. क्वेश्चन नंबर 23. The normal salt intake to avoid the complications like hypertension should be. The correct answer is 5 gram per day. दररोज फक्त 5 ग्रॅमच सॉल्ट घ्यावं. सिम्पल क्वेश्चन, सिम्पल आन्सर. त्याच्यामुळे आपल्याला हायपरटेन्शन होत नाही. पण सॉल्ट हायपरटेन्शनसाठी इम्पॅक्ट कसा करतो, बॉडीमध्ये जर एक्सेस सॉल्ट आपण घेतलं तर सॉल्ट काय करतं, बॉडीमध्ये असलेलं जे पाणी आहे ते पाणी धरून ठेवतं. बॉडीमध्ये पाणी धरून ठेवलं की ब्लडचं व्हॉल्यूम वाढतं. ब्लडचं व्हॉल्यूम वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांवर त्याचा दाब येतो आणि त्याच्यामुळे ब्लड व्हेसल्स आहेत आपल्या रक्तवाहिन्या आहेत त्या पूर्णपणे टाईट होतात. त्याच्यामुळे हायपरटेन्शन घडून येतं. असा तो एक सिम्पल मेकॅनिझम आहे. क्वेश्चन नंबर 24. The process of splitting of heavier nucleus into lighter nucleus together with release of energy is called. तर करेक्ट आन्सर आहे त्याचं न्यूक्लिअर फ्युजन. न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फ्युजन ह्या दोन्हींमधला आपण एक बेसिक डिफरन्स पाहूयात. न्यूक्लिअर फ्युजन आहे. न्यूक्लिअर फ्युजनमध्ये काय असतं, स्मॉल न्यूक्लियस असतात ते एकमेकांमध्ये मर्ज होतात आणि त्या मर्ज होण्यापासून लार्ज एक न्यूक्लियस प्रोड्यूस होतो. आणि न्यूक्लिअर फ्युजन, फ्युजन म्हणजे तुकडे, त्याच्यामध्ये काय होतं, एक लार्ज जो न्यूक्लियस आहे डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचं स्प्लिटिंग होतं स्मॉल न्यूक्लियसमध्ये. आणि न्यूक्लिअर फ्युजन होण्यासाठी खूप हीट आणि प्रेशरची गरज असते आणि न्यूक्लिअर फ्युजन होण्यासाठी न्यूट्रॉन स्ट्राईक होण्याची गरज असते. तर न्यूक्लिअर फ्युजनची सिंपल प्रोसेस आहे, स्मॉल न्यूक्लियस मर्ज होतात आणि त्याच्यापासून एक लार्ज न्यूक्लियस फॉर्मेशन होतं. आणि न्यूक्लिअर फ्युजनच्या प्रोसेसमध्ये लार्जस्ट न्यूक्लियस असतात ते स्प्लिट होतात, त्यांच्यापासून स्मॉल न्यूक्लियस फॉर्म होतात. त्यानंतर त्यांचं प्रोडक्ट काय, तर न्यूक्लिअर फ्युजनपासून लार्ज स्टेबल आणि नॉन रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियस तयार होतात. तर न्यूक्लिअर फ्युजन आहे तुकडे झालेल्यापासून स्मॉल टिपिकली रेडिओ ॲक्टिव्ह फ्रॅगमेंट तयार होतात. तर आपल्याला इथे नेक्स्ट क्वेश्चन फॉर्म होतो, रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियस फ्युजनमध्ये फॉर्म होतात की फ्युजनमध्ये फॉर्म होतात. तर सिम्पल आन्सर आहे रेडिओ ॲक्टिव्ह फ्रॅगमेंट्स हे न्यूक्लिअर फ्युजनचं प्रोडक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. डॅश डॅश इनिशिएट द प्रोसेस ऑफ ब्लड क्लॉटिंग.
रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचं कार्य कोण करतं? तर त्याचा करेक्ट आन्सर आहे WBC. सॉरी, WBC हे काम करतात. तर जे रक्त गोठलं जातं त्याला दुसरी सायंटिफिक टर्म आहे हेमिओस्टॅटिस. रक्त गोठणं म्हणजे नक्की काय होतं? जेव्हा आपल्या ब्लड व्हेसल्स होतात त्या डॅमेज होतात, त्यांना कुठली इंजुरी होते, इजा होते, तेव्हा त्याच्यामधनं ब्लड बाहेर येतं. तर ते ब्लड येणं थांबवणं त्याला म्हटलं जातं ब्लड क्लॉटिंग. मग ते कसं थांबलं जातं? ते ब्लड, आपलं जे ब्लड असतं ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं, तर त्या लिक्विड फॉर्मच्या ब्लडला सॉलिड आणि जेल लाईक सबस्टन्समध्ये कन्व्हर्ट केलं जातं आणि ते एक प्लग म्हणून काम करतं झालेल्या जखमेसाठी, आणि त्याच्यामुळे आपला जो हेवी ब्लड लॉस होतो तो हेवी ब्लड लॉस होत नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 26, रिप्रोडक्शन ऑफ स्पायरोगायरा टेक्स प्लेस बाय डॅश डॅश मेथड. तर याचं करेक्ट आन्सर आयोगाने जे दिले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की नायदर व्हेजिटेटिव्ह नॉर सेक्शुअल. 2011च्या STI प्रीची आन्सर की तुम्ही जर आयोगाच्या वेबसाईटवर चेक केली तर क्वेश्चन नंबर 26चा आन्सर त्याने नायदर व्हेजिटेटिव्ह नॉर सेक्शुअल पाहिलं. पण जर आपण याचा आन्सर गुगल केलं तर आपल्याला त्याचा आन्सर अशा पद्धतीनं भेटतं. स्पायरोगॅराचा रिप्रोडक्शनचे मोड हे 3 आहेत: व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये फ्रॅगमेंटेशन होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कॉन्ज्युगेशन होतं आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये अकायनेट्स म्हणजेच अप्लॅनोस्पोर फॉर्मेशन होतात. तर फ्रॅगमेंटेशनची प्रोसेस काय होतं? तर मेकॅनिकल ब्रेकडाऊन होतात ते जे फिलामेंट्स आहेत ते छोट्या छोट्या पीसेसमध्ये, आणि त्याच्यासाठी कंडिशन काय असते? तर एक्सटर्नल डिस्टर्बन्स त्यांना होतं किंवा त्यांचं ओल्ड एजमुळे होतं. कॉन्ज्युगेशनमध्ये काय होतं की 2 सेल्स असतात, त्या 2 सेल्सचं फ्युजन होतं आणि त्याच्यासाठी कंडिशन काय असते? तुम्ही जर त्यांना अनफेवरेबल एन्व्हायरमेंट असेल तर त्यावेळेस त्यांची प्रोसेस कॉन्ज्युगेशनने होते. त्यानंतर अप्लॅनोस्पेर्म म्हणजेच असेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस कशी असते? जे ट्रान्सफॉर्मेशन होतात सेल्सचं इंटू थिक वॉल रेस्टिंग स्पोर्समध्ये होतात, आणि त्याच्यासाठी कंडिशन काय असते? स्ट्रेसेस लाईक डेसिकेशन ऑर टेम्परेचर चेंजेस. अशा ह्या 3 कंपॅरेटिव्ह फॉर्म आहेत स्पायरोगायराच्या रिप्रोडक्शनच्या मोडच्या: व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन फ्रॅगमेंटेशनने होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन कॉन्ज्युगेशनने होतं आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन अप्लॅनोस्पर्मने होतं. क्वेश्चन नंबर 26, क्वेश्चन नंबर 27, बायोगॅस कंटेन 60% ऑफ डॅश डॅश गॅस. तर त्याचं करेक्ट आन्सर येतं आपल्याला मिथेन. बायोगॅसचं कंपोजिशन आपण पाहूयात. बायोगॅसमध्ये मिथेन असतो ऑलमोस्ट 50 ते 75% कार्बन डायऑक्साईड असतो 25 ते 50% आणि हायड्रोजन सल्फाईड आहे तो ऑलमोस्ट 30,000 ppm पर्यंत असतो. त्यानंतर 28 नंबरचा क्वेश्चन, सनफ्लॉवर इज अ डॅश डॅश प्लांट. त्याचं करेक्ट आन्सर आहे सनफ्लॉवर इज अ डायकॉटिलेडोनस प्लांट. त्यानंतर अजून डायकॉटिलेडोनस प्लांट कोणते आहेत? सनफ्लॉवर, मस्टर्ड, कॉटन, पोटॅटो, टोमॅटो, ॲपल. मग सनफ्लॉवरची बॉटनी आपण याच्यामध्ये पाहूयात. सनफ्लॉवरची फॅमिली ॲस्ट्रॅशी, त्याचा जिनस आहे हेलियांथस, स्पेसिस आहे ॲनस, आणि सनफ्लॉवर आहे हेलिओट्रॉपिज प्लांट आहे, आणि त्याच्यामध्ये जे पॉलिनेशन होतं ते इन्सेक्ट पॉलिनेशन आहे आणि ते बीज मार्फत होतं. क्वेश्चन नंबर 29, स्नेल बिलॉंग टू द फायलम. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 मोल्युस्का. तर मोल्युस्का काय आहे? सेकंड लार्जेस्ट फायलम आहे इन्व्हर्टिब्रेटचा. इन्व्हर्टिब्रेट ॲनिमलचा सेकंड लार्जेस्ट फायलम म्हणजे मोल्युस्का. तो कसा आहे? सिलोमेट आहे, तो ट्रिप्लोब्लास्टिक बॉडी असते आणि बायलॅटरल सिमेट्री असते. क्वेश्चन नंबर 23,
In saturated question number 30. In saturated hydrocarbons, bond between two carbon atom is of dash dash type. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये जर आपण बॉन्ड बघितला तर बॉन्ड असतात सिंगल बॉन्ड, आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये आपण बघितलं तर डबल आणि ट्रिपल बॉन्ड असतात. मग बेसिक डिफरन्स आपण पाहूयात. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडमध्ये डिफरन्स काय? सॅच्युरेटेडमध्ये सिंगल बॉन्ड असतो, अनसॅच्युरेटेडमध्ये डबल आणि ट्रिपल बॉन्ड असतात. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी असते हायड्रोजनची, आणि अनसॅच्युरेटेड कार्बन मध्ये मॅक्झिमम लेस कॅपॅसिटी असते हायड्रोजनची. आणि सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बर्न होतात ते तेव्हा ते क्लीन आणि ब्ल्यू फ्लेम देतात, आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जेव्हा बर्न होतात तेव्हा सुटी आणि येल्लो फ्लेम देतात. क्वेश्चन नंबर 31. Dash dash is the smallest planet of our solar system and the one nearest to the sun. तर याचा करेक्ट आन्सर आहे मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे काय? बुध. हा सूर्याच्या सगळ्यात जवळचा आहे आणि आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात लहान ग्रह आहे. तर सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे? तर ज्युपिटर आहे. लार्जेस्ट प्लॅनेट आहे आपल्या सोलर सिस्टीम मधला. त्यानंतर व्हीनस आहे. व्हीनसलाच काय म्हटलं तर रेड प्लॅनेट म्हटलं जातं. आणि व्हीनस कसा आहे? हॉटेस्ट प्लॅनेट आहे. व्हीनस हा हॉटेस्ट प्लॅनेट आहे आणि सेकंड स्मॉलेस्ट प्लॅनेट आहे आपल्या सोलर सिस्टीम मधला. त्यानंतर 32 नंबरचा क्वेश्चन. ॲलम इज युज्ड फॉर. तुरटीचा वापर कशासाठी वापरतो? तर टू स्टॉप ब्लिडिंग. आन्सर नंबर सेकंड. ॲलमचा वापर अजून कशासाठी केला जातो? पेपर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण तुरटी वापरतो. तो एक माइल्ड ॲसिडिफाईंग एजंट म्हणून आपण काम करतो केमिकल सोल्युशनमध्ये. आणि ॲग्रिकल्चरल सॉईल सायन्समध्ये pH लेवल कमी करण्यासाठी आपण ॲलमचा वापर करतो. आणि ॲलम काय करतं? आपल्या बॉडीमध्ये स्ट्रॉंगर आणि लॉंग लास्टिंग अँटीबॉडीज तयार करण्याचं काम करतं. आणि ॲलमचं सायंटिफिक नेम काय येतं? पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. क्वेश्चन नंबर 33. डॅश डॅश इज कॉल्ड ॲज अ पॉवर ऑफ द सेल. द करेक्ट आन्सर इज मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये काय असतं की स्वतःचा DNA असतो. आणि ह्याच्यासोबत मी अजून क्वेश्चन करेल की असे कोणते कोणते सेल्सचे ऑर्गन आहे ज्यांना स्वतःचा DNA असतो? याचा आन्सर तुम्ही सांगा. मायटोकॉन्ड्रिया अब्सेंट असतो प्रोकॅरियोटिकमध्ये, आणि ज्या मॅमेलियन RBCs असतात त्यांच्यामध्ये पण मायटोकॉन्ड्रिया अब्सेंट असतो. आणि मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन काय? मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस म्हणून ॲक्ट करतो सेलचा. त्याच्यामध्ये सेल्युलर रेस्पिरेशन होतं आणि तो कॅल्शियम स्टोरेज करण्याचं काम करतो. क्वेश्चन नंबर 34. LPG. LPG मध्ये काय असतं? LPG मध्ये असतं ब्युटेन आणि आयसोब्युटेन, दोन मेन घटक आहे. LPG म्हणजे काय? लिक्विडफाईड पेट्रोलियम गॅस आहे. तो प्रोपेन आणि ब्युटेन असे दोन गॅस राहतात. तो प्रोपेन काय करतो? तो फ्लेमेबल मिक्सचर आहे गॅसचं. त्यानंतर 35 नंबरचं क्वेश्चन. द इलेमेंट हॅव्हिंग कम्प्लीट ऑक्टेट इज डॅश डॅश. द करेक्ट आन्सर इज निऑन. जे इलेमेंट आहे त्यांची ऑक्टेट कम्प्लीट असते त्यांना काय म्हटलं जातं? नोबेल गॅस म्हटलं जातं. आणि ते कोणत्या ग्रुपमध्ये येतात? ग्रुप 18 मध्ये येतात. आणि त्यांना ऑक्टेट पूर्णतः कम्प्लीट असते. फक्त हेलियम असं आहे की त्या हेलियममध्ये फक्त लास्टचे 2 इलेक्ट्रॉन असतात. निऑनचं कॉन्फिगरेशन आपण बघितलं तर 2 8 येतं. त्यानंतर त्याच्यासारखाच दुसरा नोबेल गॅस अर्गॉन. अर्गॉनचं जर आपण बघितलं तर 2 8 8 येतं. क्रिप्टॉन 2 8 18 8 आणि झेनॉन 2 8 18 18 8 असे झालेत नोबेल गॅस. त्यानंतर पहिला आपण 36 नंबरचा क्वेश्चन. इफ द करंट इज 0.5 अँपियर. म्हणजे त्यांनी काय दिलंय आपल्याला? करंट दिलाय 0.5 अँपियर थ्रू द वायर. रेजिस्टन्स किती दिलाय? 20 ओम. अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर शुड बी. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. सिम्पल फॉर्म्युला V इक्वल टू IR. व्हॅल्यू पुटअप करायच्यात. 0.5 इंटू 20
इक्वल टू 10 वोल्ट. म्हणजे करेक्ट आन्सर आहे 4. 37 नंबरचा क्वेश्चन. इफ द बॉल इज रिलीज फ्रॉम द टेरेस ऑफ टॉल बिल्डिंग देन व्हॉट विल बी इट्स स्पीड आफ्टर 5 सेकंड. तर सिम्पल फॉर्म्युला आपल्याला सांगतो, v इक्वल टू यू प्लस एटी. बॉल बिल्डिंगवरून रिलीज केला आहे म्हणजे यू इनिशियल वेलोसिटी आपली येणार आहे 0. त्यानंतर एची व्हॅल्यू 9.8 आणि आपल्याला टाईम विचारला आहे 5 सेकंड. तर आन्सर किती येते आपलं 49 मीटर पर सेकंड. 38 नंबरचा क्वेश्चन. Anomalous behavior of water means when temperature of water is raised from 0 degree Celsius to 4 degree Celsius. 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत केल्यानंतर वॉटरचं बिहेवियर कसं चेंज होतं. तर आपण काय म्हणतो, टेम्परेचर वाढले म्हणजे काय झालं पाहिजे की तो एक्सपांड झाला पाहिजे. तर ह्यालाच ॲनोमलस बिहेवियर म्हणतात. 0 to 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत वॉटर कॉन्ट्रॅक्ट होतं आणि 4 डिग्री सेल्सिअसला ते मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं. म्हणून तो 4 डिग्री सेल्सिअसला आपल्याला त्याची डेन्सिटी जास्त सापडते. त्यानंतर 39 नंबरचा क्वेश्चन. MKS पद्धतीमध्ये दाबाचं एकक MKS युनिट ऑफ प्रेशर इज डॅश डॅश. तर MKS युनिटमध्ये कोणते न्यूटन मीटर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर प्रेशर आहे SI सिस्टीममध्ये त्याचं युनिट येतं पास्कल. त्यानंतर MKS सिस्टीममध्ये येतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि CGS सिस्टीममध्ये येतं डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. 40 नंबरचा क्वेश्चन आहे. डॅश डॅश रेज हॅव नो मास. कोणत्या रेजला मास नसतात. तर ऑब्विसली गॅमा रेज आहे. मग अल्फा रेजचं मास किती असतं तर 6.64 इंटू 10⁻⁻27 kg. बीटा रेजचं जर म्हणलं -9.11 इंटू 10⁻31 kg. मग गॅमा रेज ज्यांना कुठल्याही प्रकारचं मास नसतं आणि गॅमा रेज हे स्प्राउटिंग होऊ नये याच्यासाठी वापरतात. आपलं ऑनियन असतं त्याच्यामध्ये स्प्राउटिंग होऊ नये म्हणून याच्यासाठी गॅमा रेजचा वापर केला जातो आणि हाच एक MPSCचा PYQ पण आहे. थँक्यू सो मच.